सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. तेसलोनिकरास पहिले पत्राचा 5वा अध्याय 21 आणि 22 वचनात असं म्हटलेलं आहे की सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरून राहा आणि वाईटाच्या सर्व प्रकारापासून दूर राहा. माझ्या प्रियांनो, जीवनामध्ये आम्हाला रोज या गोष्टींची निवड करण्याची संधी मिळत असते. म्हणून चांगलं ते बळकट धरण्याची आणि वाईटाच्या सर्व प्रकारापासून दूर राहण्याची जी आहे आम्हाला रोज आणि रोज सवय करायची आहे, निवड करायची आहे. तसंच याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 17 वचनात असंही म्हटलेलं आहे की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. यात आम्हाला पवित्र शास्त्र उत्तेजन देत आहे, सांगत आहे की आम्ही जे आहे चांगलं करणं ज्यावेळेस आम्हाला कळतं ते करण्यापासून आम्ही स्वतःला थांबू नये, तर आम्ही निश्चित अर्थाने ते करावं. माझ्या प्रियांनो, बऱ्याच वेळा अशा गोष्टी, असे विचार, असे ज्या आमच्या मनात असलेले हेतू असतात की आम्हाला हे करायचं, हे चांगलं आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि चांगलं करण्यापासून आपण मागे राहून जातो. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही चांगलं ते बळकट धरून राहावं आणि वाईटाच्या सर्व प्रकारापासून दूर राहावं, सर्व गोष्टींची पारख करावी. आजच्या परिस्थितीमध्ये, पापाच्या या भरलेल्या सर्व युगामध्ये आम्हाला आमचं जीवन जे आहे सर्व वाईटापासून सुरक्षित ठेवायचं आहे. देवामध्ये आम्हाला वाढायचं आहे, परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे. चांगलं ते बळकट धरत आम्हाला परमेश्वरामध्ये, त्याच्या चांगुलपणामध्ये वाढायचं आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो आणि त्याच्या चांगुलपणामध्ये वाढण्यासाठी अधिक सहाय्य करो आणि वाईटापासून दूर ठेवू. परमेश्वरची कृपा तुम्हाबरोबर असो. आमेन.